अरे मला सांगा, बागायतकर इन्स्पेक्टरला बंटी कसा काय ओळखतो? सचिन तेंडुलकरची ओळख करून दिली त्याने बागायतकरांच्या मुलांना एकदा, म्हणून ते त्याला ओळखतात. सचिन तेंडुलकरची ओळख? बंटी ओळखतो सचिनला? नाही. मग तिथल्या सिक्युरिटीला बंटीने सांगितलं की बागायतकरांनी ओळख करून द्यायला सांगितली. त्या हवालदाराने दिली करून. अच्छा, मग मग काय 2 मिनिटात बाहेर पडलो पोलीस स्टेशनच्या. कसे? जामिनावर. अरे पण कोणीच काही बोललं नाही का? नाही, बागायतकरांनी चहा बिस्किट दिली आणि पुढच्या आठवड्यात बंटी अनिल कुंबळेची सही मिळवून देणार आहे. अनिल कुंबळेची सही आणि बंटी ती कशी काय? सोपं आहे. सचिनची चिठ्ठी घेऊन जायचं म्हणजे काय अनिल पण सही देईल असं बंटी म्हणाला. सचिन, अनिल, तुम्ही यांना ओळखता? नाही आम्ही नाही, बंटी. बंटी कसं काय ओळखतो? अहो अरविंद आणि सनत तर काय त्याचे खास आहेत. अरविंद आणि सनत सुद्धा? हो हो, मध्ये एकदा घरी फोन आला होता. कोण? अरविंद, सरनेम नाही आठवत आहे मला. बरोबर. हे कसे ओळखतात पण त्याला? सर तो तिथला ऑइल किंग सिल्वामुळे. ऑइल किंग सिल्वा बंटीला ओळखतो? सर मला गल्लीतला तेलवाला सुद्धा ओळखत नाही. त्यांची कशी काय ओळख? सर त्याच्या स्पॉन्डिलायसिस वरती एकदा बंटीने योगा सुचवला होता. योगा? पण योगासाठी भेटले कुठे? एक मिनिट, तू असं कर, बंटीला मला भेटायला पाठव. ओके सर. सर मला वाटतं मी किंवा बंटी आम्हा दोघांपैकी एकच इथे कोणीतरी राहणार, असा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू नये म्हणून मीच नोकरी सोडते. एवढी घाई करू नकोस तू, कळलं? सर मला मान्य आहे की आम्ही काही फार सरळ नव्हतो कॉलेजमध्ये असताना, पण हे एवढं? जया, बंटी तुम्हाला अति वाटतो नाही का? पण तुम्ही कॉलेजात काही सरळ नव्हता, फक्त काळाच्या दृष्टीने तुम्ही सध्या मवाळ वाटता इतकंच. काय सर? आम्ही? काय रे जया, हॉस्टेलच्या दारात अंगावर खोटं रक्त टाकून कोण पडून राहिलं होतं? अक्का येते का मी? ए आई, तू निघालीयस? हो का ग? मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अगं बोल ना, मग तेवढा वेळ आहे माझ्याकडे, बोल. मला माहिती आहे माझा प्रांत नाहीये, पण माझे कलिग्स जे बोलत असतात ना त्यावरून मी तुला विचारते. काय? त्या तुमच्या बरोबर काम करणाऱ्या कर्णिकबाई आणि तुमच्या युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार, तुला खात्री आहे हे खूप प्रामाणिक आणि सरळ आहेत? अगं इतके दिवस ही सगळी लोक माझ्याबरोबर कामं करतायत, नाही म्हणजे मला तरी कामसू आणि प्रामाणिक, हा म्हणजे कर्णिकबाई सोडल्यात तर. का ग, पण असं का विचारतेस तुम्हाला? काही नाही ग, सध्या आमच्या सर्कलमध्ये अशी चर्चा आहे की त्या कर्णिकबाईंना ते रजिस्ट्रार खूप वचकून असतात. आता खरं म्हणजे रजिस्ट्रार म्हणजे युनिव्हर्सिटीचा बऱ्यापैकी वजनदार माणूस आहे की नाही, मग त्यांनी व्हीसीच्या पीएला का वचकून असावं? हो म्हणजे आता मलाही असंच वाटतंय, म्हणजे जाणवलं मला सुद्धा हे. नाही म्हणजे एक मला किंवा शिक्षण मंत्र्यांनी त्यांनी वचकून असणं गोष्ट वेगळी आहे, पण कर्णिकबाईंना का म्हणून त्यांनी घाबरावं? तीच तर गोम आहे ना. असं म्हणतात की कर्णिकबाई त्या रजिस्ट्रारला ब्लॅकमेल करत असाव्यात. अगो काय सांगतेस, काय काय भयंकर बाई आहे ही. पण का ती ब्लॅकमेल करत असेल? नाही म्हणजे त्या दोघांचं काही तसं काही नाहीये त्याच्यात. मग आमच्या रजिस्ट्रारचं तिसऱ्याच कुणाशी? अगं का तसं खरंच काही नाही ग, तो माणूस अगदी सरळ साधा सज्जन आहे. त्या बाबतीत सर्टिफिकेट दिलंय त्याला ओळखणाऱ्या लोकांनी. अगं पण मग कारण तरी काय ब्लॅकमेल करण्याचं? मी असं ऐकलंय की त्या रजिस्ट्रारच्या हातून कदाचित दडपणामुळे युनिव्हर्सिटीच्या कारभाराबद्दल काहीतरी गैरव्यवहार झाला असावा. नाही नाही, मला नाही खरं वाटत. नाही म्हणजे तसं असतं तर माझ्या कानावर ही गोष्ट आली असती, निदान माझ्या लक्षात तरी आली असती ना. अगं आई, कधी कधी तथाकथित चारित्र्य संपन्न माणसाच्या हातून सुद्धा चुका घडतातच ना, जाणून बुजून किंवा दडपणाखाली. मला असं वाटतं की नंतर ती चूक त्यांना भयंकर महागात पडते. हो तसंही असेल. बरं झालं पण तुझ्यामुळे आज मी सावध झाले. आता ह्याच्या पुढे माझ्या सभोवताली अगदी बारीक लक्ष ठेवेन मी. मी तुला तेच म्हणते आई, त्या कर्णिकबाईंना दोषी ठरवण्याच्या नादात त्या रजिस्ट्रारवर तू उगीच खूप विश्वास ठेवला असतास. तसं आता खरंच करू नको तू. हो ग बाई, अजिबात करणार नाही. आता कुणावरही विसंबून म्हणून मी राहणार नाही. हा कल्पना आहे मला त्याची. अच्छा, नाही मग असं करा, उद्या 11:30 नंतर त्यांना यायला सांगा. नाही ते
ते या आठवड्यात जमणार नाही, पुढच्या आठवड्यात करू. ओके, उद्या 11:30 पर्यंत यायला सांगा. थँक्यू फॉर कॉलिंग. मे आय कम इन सर? येस प्लीज. बंटी तू बैस. तुम्ही मला बोलवलात सर? हो. बंटी, परवा आपल्या कॉलेजमध्ये मारामारी झाली. काही मुलांना पोलिसांनी अटकही केली. ठाऊक आहे ना तुला? हो. त्या मुलांना तू कसं काय ओळखतोस? नाही, बाकीच्यांबद्दल मला माहित नाही, पण त्यातला एक मुलगा माझा चांगला मित्र होता. बंटी, खरं म्हणजे तू कॉलेजमधला एक हुशार विद्यार्थी आहेस. निमकर सर आणि निमकर मॅडम यांचा मुलगा आहेस तू. तुझे मित्र असे कसे रे? असे कसे म्हणजे? म्हणजे मारामारी करणारे. खरं म्हणजे तू अशा विद्यार्थ्यांपासून, अशा मुलांपासून दूर असायला हवंस. याच्या उलट तू त्यांना जामीन राहतोस, त्यांची सुटका करतोस. हे बरोबर आहे का? सर, असं म्हटलं जातं की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. नाही, ते बरोबर आहे, पण त्याचा इथं काय संबंध? सर, मारामारी करणाऱ्या मुलांविषयी मी चौकशी केली. त्यात एक मुलगा सामील नव्हता. त्याचा मारामारीशी काही संबंध नव्हता. पोलिसांनी उगाच त्याला पकडलं होतं, म्हणून मी त्याला जामीन भरून सोडवलं. फक्त त्यालाच. तो मारामारी करत नव्हता याची 100% खात्री आहे तुला? सर, माझ्यावर विश्वास ठेवा. उगाच राडा करून लोकांना त्रास देणाऱ्या मित्रांना मी पाठीशी नाही घालणार, अगदी ते माझे मित्र असले तरीही. तुझी खात्री आहे की तो मारामारी करत नव्हता? मी 10 मुलांना विचारून चौकशी करूनच हा निर्णय घेतला. नाही, ते ठीक आहे, पण मला सांग, तू त्याला जामीन राहण्याचं कारण काय? त्याचे आई वडील, नातेवाईक कोणी नाहीत? सर, प्लॅटफॉर्मवर माझ्यासारखा राहणारा अनाथ मुलगा आहे तो. त्याला कोण मदत करणार? उगाच पोलीस कस्टडीत चढला असता, पोलिसांचा मार खाल्ला असता, म्हणून मग मी. कळलं, निघतो. थँक्यू सर. हॅलो. हां, प्रिन्सिपल कुलकर्णी हे. काय बंटी? आज गप्प गप्प एकदम. नाही, काही विशेष नाही. काय विशेष नाही? हा, कुलकर्णी सरांनी आज सॉलिड दम दिलेला दिसतोय. तुम्हाला कसं कळलं? आमचं गुप्तहेर खातं आहे बाबा सगळीकडे. ते काय असं केळी खात नाही. कॉलेजमधले सगळे डिटेल्स कळतात मला. अच्छा, म्हणजे आता कुलकर्णी सरांनी मला कसं दमात घेतलं हे तुम्हाला कळलं असेल. अगदी वित्तम बातमी कळली मला. असल्या नालायक उन्हाळ मुलांना पुन्हा जामीन राहिलास तर रस्टिकेट करेन असं म्हणाले की नाही कुलकर्णी सर? चूक, 100% चूक. कुलकर्णी सर असं मला काहीही बोलले नाही. उलट मीच त्यांना सांगितलं की माझ्यासारख्या एका अनाथ निरपराध मुलाला मी जामीन देऊन सोडवलंय. त्यात काय चुकलं माझं? हे सगळं तू कुलकर्णी सरांना म्हणालास त्यांना? आणि त्यांनाही माझं बोलणं पटलं. काय? हेच की त्या मुलाचा मारामारीशी काही संबंध नव्हता आणि म्हणूनच मी त्याला सोडवलं. अरे तुला काय माहिती तो निरपराध आहे म्हणून? तिथे होतास का तू? मी कशाला हवाय तिकडे? माझं हेर खातं आहे ना, ते केळी खातं, पण बातमी बरोबर देतं. बरोबर. काय आहे तुझी बातमी? अंकल, आपल्या कॉलेजमध्ये एका मुलीची कोणीतरी छेड काढली. त्या मुलाचे कपडे आणि आपल्या मित्राचे कपडे सेम होते. दुसऱ्या दिवशी ती मुलगी आपल्या भावाला घेऊन आली आणि तिने चुकून आपल्या मित्राकडे बोट दाखवलं. झालं मारामारी तिथेच चालू. राडा झाला. मग पोलीस आले आणि त्यांनी मिळेल त्या मुलाला पकडून घेऊन गेले. त्यात आपला फंटर सुद्धा होता. वा बंटी, तू म्हणजे अगदी सगळं संजय उवाचेच्या थाटात सांगतोय. अंकल, आपल्याला काही दूरदृष्टी वगैरे नाही. हां, आपण दुसऱ्यांच्या डोळ्याने पाहतो, दुसऱ्यांच्या कानाने ऐकतो आणि आपला डिसिजन घेतो. पण मला एक सांगा अंकल, तुम्ही ही सगळी स्टोरी ऐकलीत,
आता तुम्ही सांगा की मी जे काही केलं ते बरोबर आहे की चूक? चिरंजीव, आपण कधी चूक करता का? हा, किंवा आपण जी काही गोष्ट करता त्याला चूक म्हणायची आमची हिंमत आहे का? नाही ना. मग मी म्हणजे आम्ही पामर लोक काय बोलणार तुझ्याबद्दल? जया काका, तुम्ही कधी कधी इतकं अगम्य बोलता ना की आपली बोलतीच बंद होते. ठीक आहे, मग तेवढ्यासाठी तरी काय होईना मी अधूनमधून बोलेन तुझ्याशी. हे झालं. मंगोलियाची राजधानी कुठली आहे हो? उलन बटोर. उलन बटोर. उलन बटर. टो 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 हो, टो बटोर, बरोबर. हे झालं. आणि इथिओपियाची राजधानी? आदिस अबाबा. हळू सांगा हो. आदिस आबा आबा. आबा बा. का ग? काही नाही हो. आ बाबा, बा बाळकराम, ब बटोर आणि ब बलराम. व्यवस्थित जुळते. तुम्हाला एवढ्या राजधान्या कशा काय माहिती हो? नाही काय लहानपणी ते मला एक फ्लॅग बुक म्हणून होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशाचे झेंडे कापून चिकटवायचे, तर ते फ्लॅग बुक मी कंप्लीट केलं होतं म्हणून माहिती, बाकी काय नाही. घे ना घे. हॅलो बंटी? नाहीये. नाही म्हणजे आलाय तो, इथेच गेलाय, येईल एवढ्यात. बरं बरं बरं. तुझा अभ्यास काय म्हणतोय? अच्छा अच्छा, बरं मी सांगते. गुड नाईट, बाय. काय बंटी आलाय काय, येईल एवढ्यात काय काय सांगतेस खोटं? हो, अक्षताचा फोन होता, काय सांगू तिला? अक्षता काय? काय झालं? अक्षताचा फोन होता असं म्हटल्यावर एकदम उठलात का? काय कुठे काय, जरा पोट जड झाल्यासारखं वाटलं. एक पोळी खाल्ल्याबरोबर लगेच पोट जड झालं तुमचं? कालपर्यंत असं कधी होत नव्हतं. प्रत्येक दिवस वेगळा असतो ना. पण नाही, पण अक्षताचा फोन आला असं म्हटल्याबरोबर नक्की काय झालं तुम्हाला? काय नाही, अक्षताचा हल्ली बरेच वेळेला फोन येतो घरी. सुधाच्या घरी कधी गेलं आणि बंटीचा विषय काढला की ती समोर बसून बोलायलाच लागते. नाहीतर स्वतःहून मुद्दामून बंटीचा विषय काढते आणि भरभरून बोलत राहते. काय कळेना असं झालंय. त्यात परत आपला बंटी हा भारतातला काश्मीर नंतरचा 2 नंबरचा इश्यू आहे, वादग्रस्त. शिवाय परत त्या मारामारी आणि त्या जामीन प्रकरणावर त्यांनी कुलकर्णी सरांचा सुद्धा आवाज बंद केलेला आहे. अहो, त्या फोनवरून कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? हा, अक्षता. नाही, हल्ली अक्षताची आणि बंटीची मैत्री जरा वाढलेली दिसते. लहानपणापासून एकत्रच वाढलेत, त्यात काय एवढं? म्हणूनच हल्ली जरा चोरून भेटतात म्हणे. चोरून भेटतात दोघे? पण हे तुम्हाला कसं काय माहित? आता काय करू, मला गोष्टी कळतात अशा. पण जर का हे जोशी मॅडमना कळलं तर? जोशी मॅडम, तुझ्या डोक्यामध्ये जे स्टेशन आत्ता लागलं तेच त्यावेळेला माझ्या डोक्यात लागलं. मग मी विचारलं त्याला, त्याच्यावर तो म्हणाला जोशी मॅडमना माहिती आहे. पण हे त्याला कसं माहित? ते मला काय माहित. अरे, श्रीलंकेचं ऑइल किंग ज्याला ओळखतो त्याला एवढं कळणार नाही. मला उलट म्हणतो घाबराव मात. जोशी मॅडमनी घड्याळ जप्त केलं, जप्त. जोशी मॅडम काही बोलल्या याबद्दल? नाही, टीव्ही अजून इथे येऊन पडायचे. मग मी सगळं सांगते त्यांना. नको. हा, आणखी मला काय म्हणतो माहितीये का बंटी, वो लड़की बहुत प्यारी है. प्यारी? अरे, लग्न होऊन इतकी वर्ष झाली अजून मी तुला प्यारी म्हटलेलं नाही कधी. जोडून बँक हॉलिडेची वाट बघतोय, 2 दिवस रजा आली तर कधीतरी म्हणेन म्हणून प्यारी. नाही, पण हे मी जोशी मॅडमना सांगणार. कशाला? मग तुम्ही मला हे कशाला सांगितलं? चुकलो. अक्षता, तुझ्या बाबांनी मला तुला एक गोष्ट विचारायला सांगितले, म्हणून मी तुला आज विचारणार आहे. 1 मिनिट हा, मी एक फोन करून आले.
सुधा मी आज तुला रोखठोकच सांगणार आहे. हा मला हो तुलाच. काय? उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हॅलो जया काका, अक्षता बोलतीये. सॉरी पुन्हा नाही फोन करणार. गुड नाईट. काय? मग दे ना त्याला फोन प्लीज प्लीज. काय हे, मी 3 वेळा फोन केला तुला. सांगून जायची तर पद्धत नाहीये. किमान कधी येणार आहेस एवढं तरी सांगायचंस. नाही, आई आणि अक्का आहेत. हो, अनुताई आणि आकांक्षाताई पण आहेत. काय माहिती नाही. तिला आपण खडसून विचारायला नको? अजिबात नाही. अगं मुळात काही तसं नसलंच ना तर ती पोर काहीतरी मनात घेऊन बसेल ना, मग काय करशील तू? अगं पण स्वच्छ विचारलं तर कळेल तरी आपल्याला. कुणाला काय विचारायचंय आई? काही नाही ग, मी आणि अक्का सहज असं बोलत होतो. हो ठीक आहे, म्हणजे सिरियस काही नाहीये ना? नाही नाही, अगदी काही नाही. बर चल मी झोपायला जाते आता. गुड नाईट. गुड नाईट. काय माहिती नाही. आईला काहीतरी विचारायचंय मला. तर मी काय म्हणते की तू उगीच चिडू नकोस. अगं शरदने आता ही गोष्ट मलाच विचारायला सांगितली. स्वतः विचारणार नाही तिला. म्हणजे निदान तो तसं म्हणाला तरी नाही. अक्का त्याची सुद्धा मुलगी नाही काही. त्याची सुद्धा? हो, त्याची सुद्धा. सांग ना, मला राग नाही येणार? ताई चिडणार नाही तर काय. बोलायची पद्धत आहे का तुझ्याकडे? चल जाऊन दे. आलायसे कळलं ना, बस झालं. उद्या भेटूया. ओके बाय. सुधा, म्हणूनच तुला काळजीपूर्वक विचारायला हवं तिला. बोला, काय विचारायचंय? ते बघ, मुलीच्या जातीला जन्माला आल्यानंतर काही एक मर्यादा पडतात सगळ्याच बाबतीत. इतरांशी बोलताना, विशेषतः पुरुषांशी बोलताना आपण कसे वागतो, कसे बोलतो यावर इतरांचं बारीक लक्ष असतं. आणि ज्या पुरुषांशी आपण बोलतो ना, त्यांच्यावर बोलताना विशेषतः आपण ज्या काही मर्यादा. थांब अक्का. अक्षता, तुझ्या बाबांनीच मला विचारायला सांगितलंय म्हणून मी अगदी स्वच्छ आणि स्पष्ट तुला विचारते. तुझी आणि बंटीची मैत्री कितपत आहे? चिकार. मला तो खूप आवडतो. अगं आई, त्याच्याबरोबर वेळ कसा जातो ना कळतच नाही. एवढंच. एवढंच? त्या पलीकडे काही नाही? नक्की? खरं सांगू? तेच सांगशील मला माहितीये. सध्या तरी नाही. पण पुढची गॅरंटी मी देऊ शकत नाही.